पाहू शकतोय जरांगेंनी आवाहन केलेले आहे मराठा समाज बांधवांना आरक्षणाशिवाय माघार नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय हटणार नाही असं देखील त्यांनी निर्धाराने सांगितलंय। मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे असं देखील त्यांनी आपल्या समाज बांधवांना सांगितलेलं आहे। आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा ठाम निर्धार जरांगेंनी यावेळी केलेला आपण पाहू शकतोय। तुफान गर्दी मुंबईत सध्या झाली आहे। मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेत। कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही असे निर्देश देण्यात आले। त्यांनी सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपण बातचीत होतो। पाटील उपोषण सुरू केलं नंतर तुम्हाला थोड्या वेळ बोलतो मी कोरडा पडलो। जाणून बुजून जर तुम्ही रोडला गाड्या आणत असले, तुम्ही कोणाच्या तरी पक्षाचं ऐकता किंवा मग एखाद्याच्या कार्यकर्त्याचं ऐकताय आणि जाणून बुजून मराठीला डाग लावता, ध्यानात ठेवा। मग तुमची जबाबदारी आमच्याकडे नाही ही जाहीर शब्द सांगतो। लवकर त्या सीएमच्या सगळ्या गाड्या काढून द्या। एवढ्यानेच माझं पूर्ण पोट आणि छाती पण दुखती। मला तळपायाला लावू नका, तळतळायला लावू नका। तुम्ही मराठ्याला मोठं करायसाठी आलात, आडमुठापणा एकानं पण करायचा नाही। आता याच्यानंतर मला बोलायला लावू नका। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना आव्हान केलेलं आहे की कोणी गोंधळ घालू नका, जर जायचं असेल तर गावाला निघून जावा असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। ते माध्यमांशी बोलणार आहेत। आपण जर बघितलं तर जरांगे पाटील सर्वांना विनंती करतायत, कार्यकर्त्यांना आव्हान करतायत की कोणीही गर्दी करू नका। गर्दी झालेली असेल तर कार्यकर्त्यांना आव्हान जे आहे त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पाटील, काही लोक जे आहेत ते अजून येतात, त्यांना काय सांगणार आहे? गर्दी झाली आहे। मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणाहून जाताना आपल्याला दिसतात। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते यांना आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून पोलिसांकडून काही सूचना ज्या आहेत त्या जरांगे पाटलांना देण्यात आलेल्या पाहायला मिळतात। आपण बघू शकतो
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.